2.2. ओके. परंतु 2.2 हे सराव संच बघण्याच्या आधी त्या सराव संचामध्ये कशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपण ह्या पहिल्या त्याची माहिती या कोनांचा प्रकार आहे. कोनांच्या प्रकारामध्ये सर्वात पहिला आहे शून्य कोन. शून्य कोन म्हणजे ज्याची सुरुवात झालेली नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपल्या घड्याळ आहे, घड्याळावरती 12 वाजता त्यावेळेला एकावर एक काटा असतो, सुरुवात झालेली नसते, तर त्याला म्हणतात शून्य कोन. ओके. मग शून्य कोन म्हणजेच एक सरळ अशा पद्धतीची रेषा, एकावर एक आहे, दोन, सुरुवात झालेलं नाही. म्हणजे दोन कुठला पण कोनाचे काय असतात, दोन आर्म असतात, म्हणजे दोन भुजा असतात, त्या दोन्ही भुजा एकाच ह्याच्यावरती म्हणजे सुरुवात झालेली नाही, त्याला म्हणायचं शून्य कोन. आणि शून्य कोनाचं माप हे नेहमी काय असतं, 0 अंश. त्यानंतर आहे दुसरा लघुकोन. लघुकोन अशा पद्धतीने आपण अँगल काढतो, लघुकोन. ओके. म्हणजे याचं माप किती असू शकतं, समजा हा 40 डिग्री आहे, तर लघुकोन म्हणजेच की शून्याच्या वरती म्हणजे 1 अंश पासून 1 अंश हे कुठपर्यंत असणार आहे, 89 डिग्रीपर्यंत, 90 अंश येणार नाही. 1 अंशापासून ते 89 अंशापर्यंत कुठलाही मेजर असेल तर तो कशामध्ये येतो, लघुकोनमध्ये. ओके. मग अशा पद्धतीने आहे लघुकोन आकृती. तुमच्या 90 अंशाच्या आतमधली जी पण आकृती असेल किंवा जो पण कोन असेल तो असेल लघुकोन. त्यानंतर येतो काटकोन. काटकोन म्हणजेच बरोबर 90 अंशामध्ये. ओके. काटकोनाचं माप हे नेहमी किती असतो, 90 अंश. त्याचं माप असतो 90 अंश असतो. त्याचं जसं त्याचं माप आहे 0 अंश, 1 अंश ते 89 अंश. तसं काटकोनाचं माप फक्त फिक्स आहे किती, 90 अंशाचा कुठलाही कोन असेल तर तो काय असतो, काटकोन असतो. ओके. त्यानंतर आहे विशाल कोन. आता विशाल कोन 90 अंशाचा पुढे जायचं आहे. थोडक्यामध्ये विशाल कोन अशा पद्धतीने असू शकतो. ओके. तर रेषा करतो हे बघा, असं म्हणजे याचं माप समजा 130 अंश आपण पकडला अंदाजे, तर 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे विशाल कोनामध्ये माप काय असणार आहे तुम्हाला, 90 अंशाच्या वरती म्हणजे 91 अंशापासून ते 180 पेक्षा कमी म्हणजे 179 डिग्रीपर्यंत कोणताही मेजर असेल, माप दिला असेल तुम्हाला, तर तो काय असणार आहे, विशाल कोन. 91, 92, 95, 100, 120, 130, 150, 160 असं कुठलाही माप दिले 179च्या पर्यंत, तर तो काय असणार आहे, विशाल कोन असेल. ओके. त्यानंतर आहे सरळ कोन. सरळ कोनमध्ये काय आहे, स्ट्रेट लाईन. ओके. इथून सुरुवात म्हणजे इथे कोन अँगल आहे, इथून सुरुवात झाली इथपर्यंत आला, इकडून सुरुवात इथपर्यंत, हा जो पूर्ण राऊंड येतो त्याला म्हणतो आपण सरळ कोन. म्हणजे घड्याळाचं जर आपण पाहिलं तर 1 मिनिट काटा समजा 9 वरती असेल तर तास काटा कुठं असेल, 3 वरती. असं जेव्हा स्ट्रेट असेल ना त्याला म्हणतो आपण सरळ कोन. आणि सरळ कोनाचं माप हे नेहमी फिक्स असतो किती, 180 अंश. ह्या सरळ कोनामध्ये 2 लक्षात ठेवा, 2 काटकोन असतात सरळ कोनामध्ये, 90 आणि 90 असे मिळून 180. त्यानंतर आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजेच 180 पेक्षा जास्त, 360 पेक्षा कमी. ओके. मग समजा हा अँगल आहे, इथून सुरुवात झाली, इथून सुरुवात झाली, मग असा अँगल फिरून इकडे येतो, म्हणजे हा जो असा अँगल फिरला, हा इथपर्यंत आला, इथून असा, इथून निघाला अँगल असा 180 होऊन पुन्हा असा इकडे आला, म्हणजे हा वाला अँगल, बघा हा वाला. ओके. याला म्हणतात प्रविशाल कोन. मग प्रविशाल कोनाचं माप काय असतो, प्रविशाल कोनाचं माप हे 181 अंश ते किती असणार आहे, 359. ओके. कारण 360 काय होतं, पूर्ण अँगल होतो. 181 पासून ते 359 पर्यंत कुठलंही माप दिलं तर ते काय असतो, प्रविशाल कोन असतो. ओके. लक्षात आलं. त्यानंतर आहे पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे पूर्ण राऊंड पूर्ण 360 अंशाचा, म्हणजे इथून सुरुवात झाली अँगलची. ओके. आणि हा इथून फिरून पुन्हा इथपर्यंतच आला, असे दुसरी बाजू, ही पहिली बाजू आहे, दुसरी बाजू, ही फिरून इथून फिरून पूर्ण राऊंड, हा पूर्ण होतो राऊंड, त्याला म्हणतात पूर्ण कोन. ओके. किंवा संपूर्ण कोन सुद्धा म्हणतात. मग आता इथे याचं माप फिक्स आहे किती, 360. पूर्ण कोन हा नेहमी 360 अंशाचा असतो. ओके. तर असे हे कोनांचे प्रकार आहेत. पहिला शून्य कोन, याचं माप 0 फिक्स असतो. त्यानंतर लघुकोन, ज्याच्यामध्ये तुमचं कितीही अंश माप येऊ शकतो, असं किती अंश माप लिहा. मग त्यानंतर काटकोन. काटकोन हा फिक्स आहे किती, 90 अंश. त्यानंतर आहे विशाल कोन. विशाल कोन म्हणजे 90 पेक्षा जास्त, म्हणजे समजा तुम्ही घेतलात 95 अंश, 100 अंश, 150 अंश असं कुठलंही माप घेतलं तर ते
विशाल कोनाचा. त्यानंतर येतो सरळ कोन. सरळ कोन हा फिक्स आहे किती 180 अंश. त्यानंतर येतो प्रविशाल. प्रविशाल म्हणजे 180च्या वरती, म्हणजे समजा तुम्हाला दिलं 200 अंश, 240 अंश, 300 अंश असं दिलं तर ते कशामध्ये येतो प्रविशालमध्ये. त्यानंतर आहे पूर्णकोन. पूर्णकोन म्हणजे पूर्णकोनाचा हा माप फिक्स आहे 360. तर अशा कोनांचे प्रकार आहेत. याच्यावरती आपल्याला काय बघायचे आता एक्सरसाइज बघायची आहे 2.2. तर आता आपण पाहूया सराव संच 2.2. ओके. प्रश्न पहिला. आता प्रश्न मी इथे पूर्ण लिहिलेत नाही, तुम्हाला प्रश्न असा आहे वेगळा वाटेल. मी पूर्ण लिहिलेत नाही, मी त्या प्रश्नामध्ये काय आहे असं लिहिले. पूर्ण प्रश्न लिहायला प्रत्येक वेळा वेळ हे जातो, म्हणून मी तो प्रश्न जो आहे तो शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे इथे. पण तुम्ही तो पूर्ण प्रश्न लिहायचा आहे किंवा तो पाहायचा आहे पुस्तकामध्ये. तर प्रश्न पहिला आहे इंग्रजी मुळाक्षरांमधील काटकोन, म्हणजे काटकोन ओळखायचा आहे. ही जी मुळाक्षर आहे त्याच्यामध्ये कुठल्या अक्षरामध्ये काटकोन तयार झालेला आहे तो तुम्हाला याच्यातून ओळखायचा आहे. आता काटकोन सर्वांना माहिती आहे. काटकोन म्हणजेच स्ट्रेट लाईन अशी. ओके. इथे अशा प्रकारचा अँगल म्हणजे असा एल तयार व्हायला पाहिजे. मग असं ह्या डायग्राममध्ये कुठे कुठे दिसते ते बघा. ओके. पहिलाच बघा ए मध्ये जसं सरळ नाही आहे. ओके. असं आहे पण इथे क्रॉस आहे, असा क्रॉस आहे त्यामुळे नाही. हा बघा इथे तयार होतोय बरोबर ना, म्हणजे ई मध्ये तयार होतो. इथे बघा तयार होतो काटकोन बरोबर ना, म्हणजे ई आहे. दुसरा एन मध्ये नाही होत. के मध्ये सुद्धा काटकोन तयार नाही होत. एल मध्ये होतो. एल आहे म्हणजे एल मध्ये काटकोन तयार होतो. त्यानंतर एच बघा, एच मध्ये इथे होतो बघा इथे. ओके. म्हणजे एच सुद्धा काय होतो काटकोन तयार होतो इथे असा. तर ही जी मुळाक्षर आहे त्यामध्ये काटकोन तयार होतो. पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे ई, एल आणि एच. ओके. पुढे आता दिला आपल्याला कोनांचा मापांवरून कोनांचा प्रकार ओळखणे, म्हणजे हा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला की काही काळे कोनांची मापे दिली आहेत त्याच्यावरून त्या कोनाचा प्रकार कुठला आहे तो ओळखायचा. त्यामध्ये पहिला आहे 40 डिग्री, दुसरा आहे 0, तिसरा आहे 90 अंश, त्यानंतर 155 आहे, 180 आहे आणि 245 डिग्री. अशा प्रकारचे तुम्हाला मापं दिलेली आहेत. त्यावरून आपल्याला त्यांचा कुठल्या प्रकारचा तो कोन आहे तो लिहायचा आहे. आता 40 अंश म्हणजेच 90 अंशापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा मोठा आहे, 90 अंशापेक्षा लहान आहे. म्हणून हा कोन जसं मगाशी तुम्हाला माहिती दिलेली आहे की यामध्ये 40 अंश म्हणजेच 90 अंशापेक्षा कमी म्हणजे काय असणार आहे तो लघु कोन. का असेल लघुकोन. ओके. ज्याचं माप 0 अंश आहे, फिक्स आहे 0 अंश, त्याला कुठला अँगल म्हणतो आपण पाहिलेला आहे शून्य कोन. ओके. त्यानंतर किती आहे 90. 90 सर्वांना माहिती आहे. 90 आता इथेच आपण पाहिले 90 म्हणजेच काय 90 अंशाचं माप असेल त्याला म्हणायचा काटकोन. ओके. याचं उत्तर आहे काटकोन. त्यानंतर चौथा आहे 155 अंश. 155 म्हणजेच काय आहे 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा कमी आहे, म्हणजेच हा असेल काय म्हणतो आपण त्याला विशाल कोन. ओके. विशाल कोन. त्यानंतर आहे पाचवा 180 अंश. 180 म्हणजे सरळ रेषा है ना, मग त्याला काय म्हणतो आपण सरळ कोन. सरळ कोन. त्यानंतर आहे 245. 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे. मग 180 पेक्षा मोठा म्हणजेच काय विशाल कोन. काय म्हणतात त्याला प्रविशाल कोन. तर आता प्रश्न क्रमांक 3. काय प्रश्न क्रमांक 3. तर वेगवेगळ्या मापाचे प्रविशाल कोन काढा. प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजे की
180 पेक्षा जास्त असलेले कोण, 180 पेक्षा जास्त माप असलेले. मग प्रविशाल कोण काढताना नेहमी लक्षात ठेवा, प्रविशाल कोण ही खालच्या बाजूला येतात, सरळ रेषेच्या सरळ कोणाच्या खालच्या बाजूला येतात. म्हणजेच की तुम्हाला जो पण माप दिला असेल, आता इथे आपण माप 2 घेतले, म्हणजे किती पण काढा तुम्ही, पण इथे मी 2 तुम्हाला काढून दाखवणार आहे, 2 घेतले. तर जे पण माप तुम्ही घ्याल किंवा तुम्हाला जे दिलं असेल त्या मापामधून पहिलं 180 अंश मायनस करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे समजा 240 मला दिले, ओके, तर मी काय करणार, पहिला 180 अंश त्यामधून वजा करणार. मग 240 मध्ये 180 किती राहिले, 60 अंश. याचा अर्थ इथे तुम्हाला सरळ सरळ कोणाच्या खालच्या बाजूला किती अंशाचा कोण करायचा आहे, 60चा खालच्या बाजूला. ओके, मी आता ह्या प्रोटेक्टरच्या साह्याने कोलमापकाच्या साह्याने दाखवणार आहे. पहिल्या आपल्याला एक किरण काढायचं आहे, एक किरण काढला आपण, ओके, हा त्याचा आरंभ बिंदू आहे. आता इथे खालच्या बाजूला किती येणार आहे आपल्याला, 60 अंशाचा कोण काढायचा, कारण ही सरळ हा सरळ कोण झाला 180चा. मग हा जो प्रोटेक्टर आहे हा इथे ठेवायचा 90 अंशाचा इथे बरोबर खालच्या बाजूला, आणि 60 अंश खालच्या बाजूला 60 अंश, 10 20 30 40 50 60 हा बघायचा, ओके. आणि मग अशी लाईन जोडून तो अँगल करायचा. हा झाला तुमचा 240 अंशाचा प्रविशाल कोन. लक्षात आलं, म्हणजे 180 वजा करावे लागतात. तसंच सेम इथे पण, इथे काढताना पहिला काय करायचं तुम्हाला, 300 मधून 180 मायनस करायचे, किती राहतील 120, ओके, 120 अंश. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे, 120 अंशाचा खालच्या बाजूला कोण काढायचा आहे. मग पहिला आधी काढणार किरण, तुम्ही एक किरण काढला, ओके, हा आरंभ बिंदू घेतला. आता इथे असं उलटा ठेवला प्रोटेक्टर, आणि 120 म्हणजे इकडून एक लक्षात ठेवा डाव्या बाजूनेच मोजायचं, इकडून 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 इथे असा हा बघा, इथून असा हा झाला तुमचा 300 डिग्रीचा प्रविशाल कोन, ओके, बाहेरच्या बाजूला. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे प्रविशाल कोन काढताना. काय लक्षात ठेवायचं आहे की जो पण माप दिला असेल त्यामधून 180 काय करायचं, वजा करायचं. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1 2 आणि 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, ओके. आता मी प्रश्न पूर्ण लिहिले नाही, तिथे लिहित नाही मी, काय माझ्याकडे पुस्तक आहे, पुस्तकामधून वाचते, तुमच्याकडे पुस्तक असेल तुम्ही पण प्रश्न हा लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहिला प्रश्न काय आहे, तर काय आहे की सरळ कोनामध्ये एकूण किती काटकोन असतील किंवा बसतील. तर सरळ कोन आहे, मग सरळ कोनामध्ये किती काटकोन असणार. पण आता पहिली गोष्ट म्हणजे आता माप बघायचे, आपल्या मापानुसार आपण ठरवणार, असं आपल्याला सांगता येणार नाही. कारण सरळ कोन म्हणजेच काय, सरळ कोन म्हणजे एक सरळ रेषा, बरोबर, माझी सरळ रेषा असते, हा सरळ कोन झाला. ह्याच्यामध्ये किती काटकोन आहे माहिती, आपण माप घेऊ. सरळ कोनचा माप किती असतो 180, आणि किती काटकोन राहतील हे विचारलं, म्हणून काटकोनाचा माप किती असतो 90 अंश, ओके. तर किती काटकोन ह्याच्यामध्ये बसणार आहे ते काढायचे आपल्याला, म्हणजे 2 बसतील की 3 बसतील की 5 बसतील की 10 बसतील असं आपल्याला शोधायचं आहे. मग काटकोनाचं माप तर 90 आहे एकाचं, मग असे किती बसणार आहे ते आपल्याला शोधायचं. मग आपण 2ने पहिलं गुणूया, 3ने गुणूया, मग माहिती पडेल आपल्याला 2ने पहिलं गुणूया, जिथे आपल्याला 180 भेटायला पाहिजे. मग 90 दुणे 180 इथंच भेटलं, म्हणजे 90ला जर 2ने गुणलं तर किती मिळतं 180. 180 कोणाचं माप आहे, सरळ कोनाचं. याचा अर्थ 90चे किती कोण बसतील, 2 कोण, म्हणजेच किती काटकोन, 2 काटकोन. 180 म्हणजे सरळ कोनामध्ये 2 काटकोन बसेल. मग तुमचं उत्तर, ॲक्च्युअली उत्तर काय तुमचं 2 काटकोन हा तुमचा उत्तर आहे, ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे की आपल्या हाताच्या बोटांपासून कोणकोणत्या प्रकारचे कोन तुम्ही बनवू शकता, म्हणजे आपल्याला कोणकोणते याच्यातून कोणकोणते आपल्याला कोन दाखवता येतील. तर मी बघा पहिला असं दाखवलं, हा बघा, हा काय झाला लघुकोन, बरोबर. त्यानंतर मी असं केलं, हे बघा असं, हे काय झालं काटकोन.
आणि मी हे जरा अंतर वाढवलं असं तर हा काय होईल, विशाल कोन. बरोबर. ह्याच्या वरती तर सरळ तर होणार नाही, म्हणजेच आपल्याला फक्त लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन हाताच्या बोटाने दाखवता येईल. म्हणून याचं उत्तर आहे लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. ओके. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? ओके, मी समजून तुम्ही प्रश्न वाचा, मी समजून तुम्हाला सांगतो. काय की घड्याळ्याच्या काटे जे आहेत त्याच्यामधले मिनिट काटा आणि मिनिट काटा आणि तास काटा हे कशावरती आहे? 12वर आहे. 12 वाजले तरी 12वरती असतात, 12 वाजता. तर त्यावेळेला जेव्हा 12वरती असतात दोन्ही पण काटे, त्यावेळेला कोणत्या प्रकारचा अँगल होईल असा प्रश्न आहे की तो कोणत्या प्रकारचा अँगल. आता तुम्हाला घड्याळाचं सर्वांना माहिती आहे, घड्याळाच्या समोर बरोबर वरती का असतात? 12 असतात. इकडे 1 आहे, इकडे 11 आहे, असं असतात. ओके, बोल. तर 12वरती आता हा मिनिट काटा आहे 12वरती आणि तास काटा पण 12वरतीच आहे, असं दोन्ही पण एकाच 12वरतीच आहे. तर आता हा कुठला बघा, इथून दोन्ही पण काटे जे ते 12वरतीच आहे, म्हणजे 12च्या पुढे सुरुवात झालेलीच नाही, इकडे सुरुवात होणार आहे पण झालेलीच नाही, हे एकाच ठिकाणी आहे. मग जर अँगलची सुरुवातच झाली नाही, कोणाची सुरुवातच झाली नाही, तर म्हणजे काय माप असेल त्याचा? 0 असेल. बरोबर ना, 0 डिग्री असेल. याचा अर्थ हा तिसरा प्रश्नाचं उत्तर काय आहे की तो कोणत्या प्रकारचा कोन असेल दोन्ही आकडे 12वर असताना? तर शून्य कोन. शून्य कोन. ओके, शून्य कोन असणार आहे तो, एकावर एक आकडे असतील त्यावेळी. तर अशा पद्धतीने आपण 2.2 हा सराव संच पाहिला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत, तुमचे कोण कलिग मित्र जो असतील जे 6वीला आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपण पूर्ण हा जो पुस्तक आहे अभ्यासक्रम म्हणजे पूर्ण सराव संच आपण सोडून घेणार आहोत, तर तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवत जातील. धन्यवाद.